आम्ही कुठल्याही योजनेमध्ये खोडा घालत नाही असं म्हणणं आहे संजय राऊतांचं। कुठलीही योजना ही खासगी नसते, ती सरकारची असते असं राऊत म्हणाले। फडणवीसांच्या आरोपांना संजय राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलंय। कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये ज्यांच्यापासून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला, महिलांना, बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना ही कोणाच्या खाजगी मालकीची नसते, ती सरकारची असते। त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं पाप आम्ही करणार नाही। ते नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्ष केलेलं आहे, 10 वर्ष। काँग्रेस सरकारच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावानं खपवल्या आणि काँग्रेसला शिव्या घातल्या। महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या, पण हे सरकार आल्यावर त्यांनी त्या बंद केल्या, बंद करण्याचा प्रयत्न केला। तर आम्ही अशा प्रकारचं काम करणारे माणसं नाही। मला असं वाटतं हे धंदे त्यांना चांगले जमतात, आम्हाला हे धंदे जमत नाही। आम्ही काही कपटनीती करणारे लोक नाही, अनाजी पंतांच्या अवलादीचे लोक नाही, आम्ही छत्रपती शिवरायांच्या अवलादीचे लोक आहोत, मर्दानगीने लढणारे लोक आहोत। आज तुमची कोणती साईड, कोणतं तुमचं जर बघायला गेलं या नवीन तंत्रज्ञानामध्ये कुठे आहे महाराष्ट्राची स्थिती? आज जर साधं एखाद्या योजनेचं साईट उघडली तर 15 मिनिटात ती एकदम फुल चालते। त्याच्यामुळे कोट्यवधी लोक जर याच्यामध्ये नोंदणी करत असतील तर या सगळ्या साईट होत असतात। मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी उगाच महाराष्ट्राला उल्लू बनवण्याचं काम करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।